Welcome to online platform of Wacom College, and in this lecture we starting the point that is sidebands in AM spectrum. तर पाठमागच्या लेक्चरमध्ये आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. त्याच्यासोबत आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनच्या वेव्हफॉर्म सुद्धा पाहिलेले आहेत. जनरली दे आर लुकिंग लाईक दॅट द मॉड्युलेटेड सिग्नल, कॅरियर सिग्नल and resultant amplitude modulated signal is like that. And also we find the expression for the amplitude modulated wave, that is nothing but the equation 4. So in today's lecture we again simplify this fourth equation to find out the spectrum of the amplitude modulated wave, or one can say the frequencies present in this waveform. So look at this equation, amplitude modulated wave equation. So this is the equation for this waveform. Equation of the amplitude modulated and equation for the carrier wave is we seen in the last lecture. So amplitude modulated waveform equation is nothing but the Vc sin omega ct. म्हणजे सिंपल काय आहे ते इक्वेशन Vc sin ओमेगा ct प्लस Vm sin ओमेगा mt मल्टिप्लाय sin ओमेगा ct. हे असे इक्वेशन आपण शेवटच्या लेक्चरला आपण डिराईव्ह केलं होतं. आता ह्या इक्वेशनला थोडा आपण काय करतोय, मॉडिफाय करतोय. तर एक मॅथ्समध्ये एक असा ट्रिग्नोमेट्रिक एक रिलेशन आहे, sin a मल्टिप्लाय sin b इज नथिंग बट द cos in bracket a minus b divided by 2 minus cos a plus b divided by 2 असे एक आहे, तर एक इक्वेशन आहे किंवा एक रिलेशन आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे जे एक्सप्रेशन आहे हे आपण यामध्ये काय करणार आहे घेणार आहोत. तर यामध्ये साइन a, तर सिम्पली साइन a आणि साइन b, तर या ठिकाणी सुद्धा दोन टर्म्स आहेत, एक साइन ओमेगा mt आणि दुसरे आहे साइन ओमेगा ct. तर a जो आहे a आपण काय कन्सिडर करणार आहोत तो ओमेगा c, आणि b जे आहे ते काय कन्सिडर करणार आहोत तो ओमेगा m. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी कन्सिडर करणार. मग इक्वेशन कशा प्रकारे होणार आहे, Vc sin ओमेगा ct ॲज इट इज, जसं आहे तसं आपण ठेवलेलं आहे. नंतर काय केलेलं आहे आपण, हा जो ओमेगा m आहे तो काय घेतलाय, कॉमन घेतलेला आहे दोन्हीसाठी. हा ओमेगा m या ठिकाणी घेतलेला आहे, हे डिवाइड बाय 2 cos a मायनस b ते काय घेतलं आपण साईडला घेतलेले. नंतर काय केलेलं आहे, cos a मायनस b हे आपण काय केलेलं आहे ओमेगा c घेतलेला आहे, आणि मायनस b म्हणजे काय तर ओमेगा m, b ओमेगा m. ही एक टर्म झाली यासाठी. दुसरी जी टर्म असणार ती काय असणार, मायनस. मायनस पुन्हा या ठिकाणी साइन आलेलं आहे. सो दिस इज द बर्थ मायनस. मायनस पुन्हा काय आहे, तो ओमेगा सॉरी Vm म्हणजे काय आहे तर हे v, ते कॉमन आहे दोघांसाठी, काय ते कॉमन काय येत आहे ते v, आणि हा 2 या ठिकाणी 2 येते आहे. पुन्हा काय तर कॉस, कॉस काय आहे a प्लस b, हे आपण काय कन्सिडर केलेलं आहे तर ओमेगा c प्लस b काय आहे तर ओमेगा m म्हणता येतं. अशा प्रकारे काय होऊ शकते, तर हे एक्सप्रेशन जे आहे ते एक्सपांड होऊ शकतं. आपण एक्सपांड केलेलं इक्वेशन अशा प्रकारे दिली. तर याच्यामध्ये आपल्याला 3 टर्म्स पाहायला मिळतात. एक आहे ओमेगा सी साइन ओमेगा Vc साइन ओमेगा m. तर याला आपण काय नाव दिलं आहे, कॅरियर. कारण कॅरियरचं जे इक्वेशन आहे ते सेम असं आहे कॅरियरचं इक्वेशन. सो दिस इज नथिंग बट कॅरियर, दिस इज नथिंग बट द कॅरियर वेव्हफॉर्म्स Vc साइन ओमेगा. तर कॅरियर जसं आहे तशा प्रकारे ते या ठिकाणी आलेलं आहे. दुसरं जे टर्म आहे त्यामध्ये का Vm डिवाइड बाय 2 कॉस ओमेगा c मायनस ओमेगा m, त्याला आपण एक नाव दिलेलं आहे, त्याला नाव काय दिलं आहे LSB. LSBचा फॉर्म काय आहे, लोअर साईड बँड्स. आणि पुन्हा एक टर्म आहे मायनस Vm डिवाइड बाय 2 कॉस ओमेगा c प्लस ओमेगा m, त्याला आपण नाव काय दिलेलं आहे तर USB. चा फॉर्म काय येणार आपण अप्पर साईड बँड्स. म्हणजे तुम्ही जर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रममध्ये जर हा वेव्हफॉर्म पाहिला
फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रममध्ये किंवा फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये. फ्रिक्वेन्सी डोमेन म्हणजे काय तर ग्राफ की ज्याच्यामध्ये काय असणार आहे तर एक्स ॲक्सिसला काय असणार तर फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट असणार आहे आणि वाय ॲक्सिसला जो असणार तो ॲम्प्लिट्यूड कॉम्पोनंट असणार ॲम्प्लिट्यूड. जनरली आपण हे जे काय वेव्हफॉर्म प्लॉट करत असतो 1, 2 किंवा 3 हे आपण काय करत असतो तर टाइम डोमेनमध्ये प्लॉट करत असतो. टाइम डोमेनमध्ये म्हणजे काय तर एक्स ॲक्सिसला काय घेत असतो आपण टाइम ॲक्सिस घेत असतो टी आणि वाय ॲक्सिसला काय असेल ते ॲम्प्लिट्यूड. पण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये आपण काय करणार आहोत तर एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट घेणार. म्हणजे या ठिकाणी काय असणार फ्रिक्वेन्सी असतील. म्हणजे इथं काय असेल तर 1 किलोहर्ट्झ असेल किंवा इथं काय असेल तर 2 किलोहर्ट्झ असेल किंवा इथं काय असेल तर 3 किलोहर्ट्झ असेल. तर या ठिकाणी जे काही कॉम्पोनंट असणार स्केल असणार ते कशा असणार तर फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये असणार आणि वाय ॲक्सिसला असणार तो ॲम्प्लिट्यूड. मग असा जर आपण काय केला ह्या वेव्हफॉर्मचा जर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम घेतला तो कशा प्रकारे दिसू शकतो तर या फॉर्ममध्ये पाहता. तर हा काय होतो तर या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. एक आहे तुमची सेंट्रल ती आहे तुमची कॅरियर फ्रिक्वेन्सी ओमेगा सी आणि त्याचं ॲम्प्लिट्यूड का आहे तर व्ही सी म्हणजे हा सिग्नल. त्याचे ॲम्प्लिट्यूड का आहे तर व्ही सी दिस इज नथिंग बट द ॲम्प्लिट्यूड आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे तर ओमेगा सी ॲम्प्लिट्यूड आणि हे दुसरा तो कॉम्पोनंट आहे किंवा तो बँड आहे तो काय आहे तुम्ही घेतला LSB लोअर साईड बँड. लोअर साईड बँड म्हणजे काय आपण म्हणतोय कॅरियर फ्रिक्वेन्सी मायनस मॉडरेटेड फ्रिक्वेन्सी. म्हणजे कॅरियर फ्रिक्वेन्सी जी आहे त्यापेक्षा कमी असते मॉडरेट फ्रिक्वेन्सी. म्हणजे ह्यापेक्षा हे काय तर मायनस केलं म्हणजे हा काय असणार तर कॅरियर फ्रिक्वेन्सीच्या पाठमाग असणार. या ठिकाणी केलं ओमेगा सी मायनस ओमेगा आणि ह्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे म्हणजे हा फ्रिक्वेन्सीचा जो ॲम्प्लिट्यूड आहे ते ॲम्प्लिट्यूड काय आहे Vm/2. तर या ठिकाणी आपण त्याचं ॲम्प्लिट्यूड लिहितो आणि हा जो काय फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे त्या फ्रिक्वेन्सी सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती आहे ओमेगा सी मायनस ओमेगा. म्हणजे एक साधं जर उदाहरण घेतलं तर कॅरियर फ्रिक्वेन्सी जर आपण काय घेतली सपोज 300 मेगाहर्ट्झ घेतली आणि मॉड्युलेटेड सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती घेतली आपण सपोज फक्त 1 मेगाहर्ट्झ घेतली 1 मेगाहर्ट्झ. म्हणजे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती किती असणार तर तुमची 300 मेगाहर्ट्झ असेल आणि ही जर फ्रिक्वेन्सी असणार ती किती असणार 300 मेगाहर्ट्झ मायनस 1 मेगाहर्ट्झ म्हणजे किती असणार तर हे 299 मेगाहर्ट्झ. तर हा काय असणार फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट 299 मेगाहर्ट्झचा कॉम्पोनंट असणार आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी असणार सॉरी ॲम्प्लिट्यूड जे असणार ते Vm/2. पुन्हा दुसरं जे काही कॉम्पोनंट असणार तो काय असणार आहे Vm/2 कॉस ओमेगा सी प्लस ओमेगा एम. म्हणजे काय असणार आहे तर ही फ्रिक्वेन्सी 300 मेगाहर्ट्झ प्लस 1 मेगाहर्ट्झ म्हणजे किती झाली असणार हे 301 मेगाहर्ट्झचा काय असणार हा स्पेक्ट्रम असणार. आणि हा सिग्नल ट्रान्समिशन होण्यासाठी जो तुम्हाला बँडविड्थ लागली ती बँडविड्थ असणार. ती बँडविड्थ काय असणार आहे टू फ्रिक्वेन्सीज अप्पर कट ऑफ अँड द लोअर कट ऑफ. सो बँडविड्थ ऑफ द AM बँडविड्थ ही कशी देऊ शकतो आपण डिफरन्स बिटवीन द अप्पर कट ऑफ किंवा आपण काय मिळेल तर USB मायनस LSB. तर ह्या दोघांमधला काय असणार तर तो डिफरन्स असणार. म्हणजे काय आहे ओमेगा सी प्लस ओमेगा एम ही फ्रिक्वेन्सी मायनस ही फ्रिक्वेन्सी मायनस काय असणार तर हे ओमेगा सी मायनस ओमेगा एम. मायनस तर काय होणार तर या ठिकाणी मायनस होईल म्हणजे काय असणार तर ओमेगा सी प्लस ओमेगा एम मायनस ओमेगा सी प्लस ओमेगा एम. ओमेगा सी काय होईल तर एकमेकांना कॅन्सल होईल आणि बँडविड्थ ऑफ द AM इज नथिंग बट तर काय असणार तर बँडविड्थ ऑफ द AM that is nothing but the twice of the omega here. So this is nothing but the bandwidth of AM is nothing but the twice of the omega m. म्हणजे तुमची मॉडरेटेड फ्रिक्वेन्सी जी काय असेल त्याच्या डबल काय असणार तर त्याला बँडविड्थ रिक्वायर्ड आहे. म्हणजे हा या एक्झाम्पलमध्ये बँडविड्थ किती असणार तर तुमची 1 मेगाहर्ट्झ असेल तर हे किती असणार तर 2 मेगाहर्ट्झ ही काय असणार तर बँडविड्थ असणार आहे. तर हे आहे तुमचं ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि त्याचे साईड बँड्स. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण मॉड्युलेशन इंडेक्स नावाचा एक कन्सेप्ट आहे तो एक पाहणार आहोत.
आणि हे जे काय वेवफॉर्म आहे किंवा हे जे आपल्याला मॉड्युलेटेड वेवफॉर्म मिळालेले आहे मॉड्युलेटेड सिग्नल, तर ह्याचं पॉवर डिस्ट्रीब्युशन एक पाहणार आहे. हे 2 पॉईंट संपले की ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचा जो कन्सेप्ट आहे तो संपेल.